डॉक्टर. ओ डॉक्टर. अहो कावापासून आवाज येतोय डॉक्टर 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 डॉक्टर. तुम्हाला ऐकायला बी येत नाही होय. आमचे आधीचे डॉक्टर असे नव्हते. देव माणूस होते, देव माणूस. हे अहो कोणी बी आवाज द्या, लगेच धावून यायचे मदतीला. हे हाय काय आता बोलत काय बसले? चला लवकर, ती बाजाची आई आजारी आहे. अहो बघताय काय? चला चला लवकर, चला लवकर. तुम्ही आहे ना कानाचं ऑपरेशन करून घ्या. हा सावकाश. चला उतरा, मी जरा गाडी लावून येतो. हा लवकर ये काय? हा. हा. या 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 नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. या बसा बसा. नमस्कार. बसा बसा. घ्या मांडी. दा, पाणी घ्या. घर गावलं ना वा? होय होय, काय अडचण नाही आली. डायरेक्ट घरापुढेच रिक्षा थांबली. रिक्षा ना आला वय? होय, तो गडी रिक्षा लावतच असेल, येईलच. तो का आलाच. बस बस. काय नाव आहे तुमचं? हो तू बसन जरा. हा, नाव काय म्हटलं तुमचं? मंगेश. छान आहे हा नाव. मी जितेंद्र. बरं आहे. बरं कसं काय चाललंय काम धंदा? एक नंबर चालू आहे बघ. पृथ्वीच्या अंतापर्यंत आपल्या धंद्याला मरणच नाही. नुसता धंदाच धंदा आहे. आणि मी बी पार 1000-1200 टिकून येतो. मुलीला बोलवा. हाय हाय हाय. मेलं. अरे या माणसाने जीव घेतला माझा, मला वाचवा कोणीतरी. अरे पाहुणं उठा, तू मसनी काय लागलं बी नाही घरला जा. डोळं फुटले का तुमचं? हा गाडी चालवता नाही तर दारू पिऊन चालवता का तुम्ही? अहो नाही, तू मसनी काय लागलं बी नाही. पाहुणं जाओ बरं घरला. अरे देवा काय म्हणतोय? अहो माझ्या आईकडे कोण लक्ष देणार? माझ्या डिंपलचं लगीन नाही झालो अजून. माझे मंगल नाही दीपक कमी, पण टोण्याकडे कोण बघणार? ए पाहुणं होईल सगळं. भातार सोडा माझं, निघल दोतार. तसं बी तू मसनी काय झालेलं नाहीये. अहो आज आज कसं झालंय? अहो माझ्या पोटाचं हाड मोडले, पाठीचं मोडले. आता त्याचं ऑपरेशन करायला लागणार. 20 रुपये द्या, 20 रुपये, नाही तर गाव गोळा करीन. अहो नका असं काय करू. हे धरा पैसे. 500 रुपये? हो सुट्टे नाही हो माझ्याकडे. जाऊ द्या पाहुणं सगळं. तू मसनी जाओ बरं इथनं पहिल्यांदा. अहो तुम्ही 500 दिले. तुम्ही खरंच देव माणूस आहे, देव माणूस. हा ऐका ना. हे बघा, तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी. पाचशे. आता 20 रुपयाची मारतो. लय दिवसाचे काम झाले. आता परत कोणाच्या गाडी खाली यायची गरज नाही.
अच्छा नाव काय मुलीचं? अरे नाव वडीलधारी माणसं विचारतात. आहे ना, नाव काय मुलीचं? सारिका. अरे का चांगलंय चांगलंय. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. मी आता मी काय विचारणार? असं कसं, आता लगीन करायचं म्हणलं काहीतरी विचारलंच पाहिजे. हा? पोरगी तर एक नंबर वाटते, दिसायला बी देखणे हुशार असेलच की. अजून काय बाकी डाउनलोडिंग ही कितवलं पुढं? कितवं स्थळ असं म्हणायचंय मंग्याला. हा दुसरं शिक्षण. अरे शिक्षणाला काय करायचं आहे? अरे पोरगी स्वभावानं चांगली पाहिजे. नवरा बायकोचा जोडा म्हणजे कैचीन कांगवा, त्याच्याशिवाय संसाराची कटिंग होत नसते, लक्षात ठेव. हा वा, काय छान उदाहरण दिलं. तुम्हाला आणखी काय अपेक्षा असेल तर सांगा. अपेक्षा कसल्या? ही तर पोरांची लग्न होईनात आणि अपेक्षांचं काय घेऊन बसला? आम्हाला पोरगी पसंत आहे बघ. आणि सारिका तुला ग? मला पण पसंत आहे. मग काय संपलं सगळं. या जाऊया बापू, पुढे या. हो बाजूला. ओ पाहुणं, अहो हे काय करताय? मुलगा हा नव तो आहे. हा हे पोरगा आहे व्हय? हो का? यो कसलाय? मी नाही करणार लग्न याच्या बरोबर. बघ आता मी परत तसंच, म्हणून मला यायचं नव्हतं इकडं. जा. जित्या, आता कसं करायचं? आता काय करायचं पाहुणं? माझी मस्त इच्छा आहे, पण कुणाकुणाचं टेन्शन घेऊन. हा हा, बाकी डाउनलोडिंग भारी आहे बर का. राम राम. जाऊ द्याला का जिथे. अरे कोणतरी असेल की जिला वाईट नाही कळत, करल तुला पसंत. ए तू माझी समजूत काढायला लागला का इज्जत काढायला लागलाय? बसेल सांगायला लागलाय मला. पैसे आणि दागिने इथेच तर पुरले होते. साडी आली खूप. रात्री येऊन बघितलं पाहिजे. अरे अरे वस मध्ये काय परत पुरीकडे चालला काय? चल पुढे. गपरे मंग्या. अरे हे बघ की माझी बाईक. पण ती कातळवरती काय करते? तुझी बाईक हित? वय की. अरे हा मी गोपाळला दिली होती. पण गाडी इथं म्हणजे गोपाळ बी इथंच असेल कुठेतरी. पण तो काय करतोय कातळवाडीत? अरे लगा मग फोन कर की त्याला. तू पण का मंदाडच आहेस.
अरे गोपाळकडे मोबाईल तर आहे का त्याला फोन करायला हा? कंपाऊंडर मुडदे तू जितायस वय अजून अरे कंपाऊंडर बोल की ए बोल जिताय वाटताय अजून ए कंपाऊंडर तुझं मड बसवलं तुझा पालखीचा निघाला धूर तुझी निघाली पालखी लवकर तुला गाडला नेऊन मसनात जिता हा तू ह्या गावात परत आलास वय र बोल बोल परत आलास वय ह्या गावात हा बोल की काय झालं अगं कसं काय लागलं आला परत गावात मुर्दा आला परत गावात मुर्दा आला परत गावात कसं काय लागलं तुला एवढं अरे तो मुर्दा आलाय गावात आय 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 ये सर्वाजी इथं बस. हे जित्या अरे हे काय डाउनलोडिंग आहे चल बघू पटकन चल चल पटकन चल बर. अरे हे काय डाउनलोडिंग नराज इकडं अरे ती नरू आजी नाही सरू आजी नरू आजीची जुळी बहीण शेम टू शेमच झालं बघितलं काय लागलं बी नाही तिला नाही आणि आहेत की गावातली चला आपली रिक्षा तिकडे रस्त्यावर उभी आहे चला चला यांचं कुठवर टेन्शन घ्यायचं चल अगं सरू आजी कोण होतं जे तुला धक्का मारून गेलं आता ह्या वयात धक्का मारला म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे त्या माणसात अरे तुझा मुडदा बसवला तुझ्या घरादारावर पडलीच अरे माझ्या डिम्पलच्या पिक्चर मध्ये अजून मला विचारतात हिरोईनचा रोल करतीस का म्हणून आणि मी गावात निघाली तर अशी माझ्या माग लागतात आणि मला नजर लागते माहितीये का तुला अगं सरू आजी अग तू कशी काय पडली ते तर सांग की मला आणि तू बघितलंस का कोण होता जी हा बघितलं ना तुझा बाप नाही का मिळाला ना तेव्हा जाताना मला डोळे देऊन गेला त्यांनी सगळं बघितलं बघली
पण मी एवढं सांगू शकते की तो मुर्दा कंपाऊंडर परत गावात आलाय. तर कंपाऊंडरनीच मला धक्का मारलाय. तो मेला नाही, नरकात पण जागा मिळाली नसेल त्या मुर्द्याला. अगं कंपाऊंडर मध्ये त्या डॉक्टराबद्दल बोलतेस का काय? अगं ते तर आपल्या गावचा देव माणूस आहे. कसला तो देव माणूस? अगं राक्षस आहे तो, राक्षस. सरू आजी, अगं असं नको बोलूस त्या देव माणसाबद्दल. आणि असं पण मेलेल्या माणसाबद्दल नेहमी चांगलं बोलावं. कसला तो देव माणूस? त्याचा मुर्दा बसवला, त्याचा चोरीचा मामला आणि हळूहळू बॉम्बला. आपल्याला नाही ती जमत. एका देवळातलं तेल चोरून दुसऱ्या देवळात दिवा लावणारा तो कधी देव माणूस नसतो. ह्याला लुटायचं आणि त्यातलं वाईट त्याला वाटायचं की झाला देव माणूस. तो परत आला या गावात. त्याला धरून पोलिसात द्या तुम्ही. म्हातारे, एक तर तुला दिसत नाही, त्यात डॉक्टर या जगात नाही, हे सगळ्यांनी माहिती आहे. मग कसा तुझ्यावर विश्वास ठेवायचा? मग नका ठेवू. आधी पण बुमलून सांगत होती, तेव्हा पण कुणी ऐकलं नाही माझं. मग लावली का नाही त्यांनी कलम आणि पाडू दे तुमचं मुर्द, म्हणजे तुमचा विश्वास बसल. पहिलंय ना तुमचंच मुर्द पाडलं पाहिजे, म्हणजे वय अक्कल येईल. मला तर वाटतंय ना की ह्या म्हाताऱ्याने त्या डॉक्टरला लय छळ होतं. त्यामुळे ना हिला त्याचं भूत दिसायला लागले या. आणि जर का आपण हिच्या नादी लागलो ना तर ती आपल्याला बी धरायचं. ए चला नको नको बाबा, हिच्या नादाला नको नको. आपलं चला बरं. चला 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 चला. जा जा. नको बाबा. नका धरू त्याला. देव कसला धरतोय? मीच त्याला धरीन. मी मस्त खमके गाव तसं चांगलं नेशेला नेऊन टाकलं. अशी गत आहे गावची. आता दिसू देस तो कंपाऊंडर. नाही त्याचा मुर्दा बसवला ना तर नाव सरू नाही सांगणार. हा देवी सिंग, एक पर्सेंट बॅटरी. फोन पण ऐन वेळेला स्विच ऑफ झाला. गोपाळ कुठे गेला तोस तू? मी किती उशीर झालं वाट बघते. अरे बोल ना काहीतरी. आणि इतका उशीर का लावलास यायला? पिशवीत काय आणले बघू? काय नाही, ब्लाऊज पीस आहेत. तू आता काय घरोघरी जाऊन बायकांची माप घ्यायला लागलास का काय? बरं जाऊ दे. किती बायकांनी ब्लाऊज टाकले बघू. मी तुला ब्लाऊज वेगळे करायला मदत करते. दे. माधुरी, मी तुला सांगितलं का मला मदत कर? हा, तू जा तुझी कामं कर, मला माझी कामं करू दे. कातळवाडीत त्या म्हातारीनं मला ओळखलं. तिनं गावात जर बोंबोबोंब केली तर तसंही तिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? एक कटिंग दे. कुठला कटिंग? स्पेशल कटिंग घंटा, कटिंग स्पेशल घंटा का घंटा स्पेशल कटिंग? कुठला पाहिजे? तुला जो आवडेल तो दे. मिनिटात देतो. ते स्टाईल आपली. एकच मिनिट. ठीक आहे, धन्यवाद मालक.
फोन चार्जिंग करायचा होता. लावा ना. लावू का? दुकान नवं दिसते. होय आता सुरू केलं का? होय याच गावचे का तुम्ही? होय. काय नाव काय तुमचं?